यू नो यश, आपल्या पार्टीसाठी शेफ्स आहेत ना मॉलदीव्स आणि सिंगापूरहून येणार आहेत. गॉड, त्यांच्या डेट्सच मिळत नव्हत्या. यू नो बट आय इन्सिस्टेड अँड फायनली दे आर डन. गॉड, इजंट इट ग्रेट? आणि हो, तुला तर माहितीच आहे, आपल्या प्रत्येक पार्टीला ड्रेस कोड असतो, राईट? सो ह्या पार्टीला सुद्धा एक ड्रेस कोड असायलाच पाहिजे. तर माझ्या डोक्यात आहे ना एक मस्त थीम आली आहे. आय थिंक नको नको काकू, नको म्हणतोय मी. नको, असं काही गरज नाही त्याची. असं कसं पण, आपल्या प्रत्येक पार्टीला एक ड्रेस कोड असतोच ना. नाही, बरोबर आहे काकू तुझं, पण काय आपण पार्टी आपल्या ऑफिस मधल्या लोकांसाठी ठेवली आणि ती सगळी किती साधी माणसं आहेत. कुठे उगाच ड्रेस कोड वगैरे. या पण तरीही नो, त्यांना हे कळलंच पाहिजे की पार्टी काय असते ते. आणि त्यातही चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, यशवर्धन चौधरीची पार्टी काय असते. आय अग्री विथ यू काकू, यू ॲब्सोल्युटली राईट. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ते पार्टीमध्ये कम्फर्टेबल असणं जास्त महत्वाचं आहे. लेट देम जस्ट एन्जॉय द पार्टी. या यू राईट, बट मला काय वाटतं यश, आपली एक इमेज आहे आणि आय थिंक आपण ती मेंटेन केलीच पाहिजे. व्हॉट से? यश वहिनी, काय चाललंय तुमचं? कोणत्या विषयावर बोलताय? मला पण कळू द्या ना प्लीज. काय 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 काम काय तुझं इथे? कशाला आलीयस तू? नाही काकू, तू माझ्यासाठी पार्टी अरेंज करतेस हे तिलाही कळू दे ना. ती सुद्धा खुशच होईल, हो ना काकू? काय पार्टी? अरे ती तर मी तुझ्यासाठी ठेवत होते. मिथिला, टेन्शन घेऊ नकोस तू, ओके? मी पार्टी अरेंज करते, आल मॅनेज. काय वहिनी, अहो हे तर मी आधी तुम्हाला. एक्झॅक्टली. मला आठवतंय तू बोललीच होतेस की पार्टीसाठी जर तुला काही मदत लागली तर मी तुला ती सांगायचं, राईट? मी असं मदत बिदत काही बोललेच नव्हते वहिनी. एक्झॅक्टली, तू काहीच बोलली नव्हतीस ते मला माहितीये. आणि आत्ता तुला काय बोलायचंय तेही मला माहितीये. पण प्लीज तू आता मध्येच काहीही बोलू नको. मी काहीच बोलले नाही तर ह्याला कसं कळणार खरं काय ते? कळणार. मी सांगणार आहे ना, बोलतेच आहे ना मी त्याच्याशी. ऍक्च्युली मला आणि यशला ड्रेस कोड बद्दल बोलायचंय, ओके? आपण नंतर बोलूया ना. आउट. काकू, नो प्रॉब्लेम. मी डिसाईड करीन काय घालायचं ते. ओके, जस्ट रिलॅक्स. मग तुझं ठरलं की मला कळव. मी बाकीच्या सगळ्या पार्टी अरेंजमेंट्स करते, ओके? ओके, आलोच. हा, मला अरेंजमेंट करायच्या आहेत. सुटलो बाबा एकदाचा. शेवट नाही, सुरुवात आहे. पार्टी फक्त निमित्त आहे. ओहो, बॉसच्या डोक्यात काहीतरी शिजतंय. काय नेमकी आयडिया आम्हाला जरा कळू द्या ना प्लीज. काय नाही समीर, नेहा हल्ली मला यश सर असं म्हणते ना, अजिबात आवडत नाही. दुखतं रे इकडे. हो ठीक आहे, मी तिला निरोप देतो की यश दादा असं म्हणत जा म्हणून. काय झालं, तुला टोचतं? हो तसं टोचतं? हो. तू एक काम कर, असा जाडजूड ब्लेझर घालत जा, म्हणजे टोचणार नाही. मला हे आहे ना तरी त्रास होतोच आहे ना मला. याच्यापेक्षा जाड घालत जा म्हणजे. मी काय म्हणतोय, तुझं काय चाललंय, काय भंकस करतोय? ओके, आय एम सॉरी. याच्यामध्ये मी काय करणं अपेक्षित आहे मग? फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की तिने मला आधी सारखं यश असं बोलावं. दॅट्स इट. एक कल्पना छान आहे, पण मला असं वाटत नाही की ते होईल. का बरं? कारण ती पार्टीलाच येणार नाही. मला माहितीये की ती पार्टीला येणार नाही. हो, तरी तुला असं वाटतं ती पार्टीला न येता तुला यश असं म्हणेल? तिकडेच तू येतोस ना पिक्चर मध्ये. मी कुठेच पिक्चर मध्ये नाही. पिक्चर नाही, तू पिक्चर मध्ये आहेस. मी कधीच पिक्चर मध्ये कामच करत नाही. बेसिकली तुझी जबाबदारी आहे टू सी टू इट की ती पार्टीला येईल. हॅलो, पार्टी मी अरेंज केलेली नाहीये. ज्यांनी अरेंज केली त्यांना सांग. त्यांना सांगायचं असतं तर आधीच सांगितलं असतं. मी तुला सांगतो ना, म्हणजे तुझ्यावर जबाबदारी आहे ही. नाही मी काही करणार नाही. असं कसं नाही करायचं काम? तुला एवढं आजोबाने लहानाचा मोठा केला कशासाठी? हे करायला केलाय? मग नाही तर कशासाठी वाटतंय तुला? हा, काही ठीक आहे मी करतो, काहीतरी प्रयत्न वगैरे करतो. दॅट्स माय बॉय. बघतो. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. बॉय. यार यश, मला नाही वाटत यार ती पार्टीत येईल.
अरे परवा तू पाहिलं ना, कागदाचा बोळा केला आणि माझ्याकडे फेकला तिने. आता सँडल काढली तर कोण्या भावात पडेल ते मला. नाही मी काही करणार नाही. तू एक काम कर, तू प्रेम बिम सगळं कॅन्सल कर. तू मुलगी बदल, वेगळ्या मुलीवर प्रेम कर. अरे लडकी बस और ट्रेन. मी प्रयत्न करतो, ती येईल घेऊन. कशी येणार आहे माहित नाही मला, पण मी प्रयत्न करतो. हे यार, हाच प्रॉब्लेम असतो कधी कधी ना. एखादी आयडिया आपली अशी डोक्यामध्ये असते, भोवताली असते, पण ती सुचत नाही. प्रॉब्लेम एवढा अवघड नसतो, पण आपण त्याचा ना विचार खूप करतो. आता काय करायला पाहिजे? महत्वाचं काय, नेहानी पार्टीला येणं, तिला मी घेऊन येणं महत्वाचं आहे का नाही? ओके, मग आता उपाय काय? साम दाम दंड भेद. मी काय करू शकतो? शेफाली, हा हा पोचलास कुठे? घरी? ए हॅलो, बरा आहेस ना तू? मी आत्ता निघालो ना तुझ्या खोलीतून. ठीक आहे. काय झालं? सॉरी, पण हे मी तुला विचारायला पाहिजे की मी आत्ता निघालोय आणि तू लगेच फोन केलास, विचारतोयस मला काय झालं. काय झालं? काही काम आठवलं का तुला? काय झालं? विसरलास ना तू? ऐक ब्रो, मी तू सांगितलेली 25 कामं एकत्र करत असतो, त्यातल्या नेमक्या कुठल्या कामाविषयी बोलतोस तू? पार्टी समीर. अरे तू बरा आहेस ना यश? मी आत्ता तुला तुझ्या खोलीत सांगितलं ना की ही जबाबदारी आता माझ्यावरती दे, नेहा पार्टीला येणार, तू निश्चिंत राहा. हे आत्ता बोललो ना आपण. करेक्ट. तेवढंच फक्त माहिती करून घ्यायचं होतं. आता विसरू नकोस. अरे विसरेन कशाला यार, मी आत्ता ठरलंय ना आपलं, आत्ता बोलणं झालंय. मला सगळं माहिती यार, मी विसरणार नाही. बरं तू चिडतोयस का माझ्यावर? अरे नाही मी चिडत नाहीये रे. नाही मग ठीक आहे, चिडू नकोस, पण फक्त विसरू नकोस. अरे परत तेच यार. चिडलं होतं का? काय रे? पोचलास? अरे यश, मी फक्त 3.5 पावलं पुढे आलो यार. नाही म्हणजे तू तुझ्या कामामध्ये जे काय करतोस ते परफेक्टच करतोस, त्याबद्दल काय म्हणजे डाऊटच नाहीये. पण काय नाही, पण म्हणजे तू नेहाला काय बोलून कन्व्हिन्स करणार आहेस, म्हणजे काय सांगून तिला पार्टीला घेऊन येणार आहेस, फक्त ते मला जरा जाणून घ्यायचं. ऐक, जर तुला आंब्याचं फळ चाखायला मिळतं तर तू आंबा खा ना. तुला करायचंय काय? हा पायरी आहे का तोतापुरी आहे, हापूस आहे का कलमी आहे? तुला काय करायचंय? एकदा मी तुला सांगितलं ना, हा प्लॅन माझा आहे. तू शांत बस ना आता. अरे तसं नाही रे समीर, म्हणजे तुला माझी काही मदत हवी असेल तर मला सांग, बस एवढं. आत्ता तरी मला तसं वाटत नाही की मला तुझी मदत लागेल. ओके, गुड, व्हेरी गुड. पण तरी सुद्धा सांगतोय, काही माझी मदत लागली तर मला लगेच सांग. ओके, तुला मदत करायची आहे ना, तू प्लॅन कर आणि नेहाला पार्टीला घेऊन ये जा. नाही समीर, ते तू कर प्लीज. या बाबतीत तरी आपण शुअर आहात ना सर? हो. थँक्यू सो मच. मग मी आता आपल्याला शेवटचं सांगतो की तुम्ही निश्चिंत राहा, ही जबाबदारी माझ्यावरती आहे. ओके, बाय. हॅलो. बाय.